नमस्कार. तर मी आज मोबाईल सिंक्रोनायझेशन कसं करायचं हे सांगणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही मोबाईल सिंक्रोनायझेशन मेनूवरती क्लिक करा. मेनूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. त्यानंतर सर्व्हरकडून डेटा प्राप्त करा या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर चालू करणे या बटनवरती क्लिक करा. तर तुमचा जो युजर आहे ते युजर सिलेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा युजरच्या ह्याच्यावरती सिलेक्ट करा. त्यानंतर ह्यावरती चालू करण्यावरती क्लिक करा. युजरने मोबाईल ॲप्लिकेशनवरती जे काही काम केलं असेल ते तुम्हाला इथं दिसून जाईल. तर ते डेस्कटॉपला घेण्यासाठी डेस्कटॉपला पाठवा या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर येस या बटनवरती क्लिक करा. येस केल्यानंतर तुम्हाला ओके असा मेसेज येईल. तर पहिल्यांदा कंट्रोल A करून हा डेटा सगळा सिलेक्ट करा. मग डेस्कटॉपला पाठवा ह्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर येसवरती क्लिक करा. तर कंप्लीट झाल्यानंतर हा डेटा तुमचा डेस्कटॉपला गेला असेल तर तुम्हाला सर्व युजरचा डेटा जर डेस्कटॉपला सेंड करायचा असेल तर ऑटो सिंक या ऑप्शनवरती क्लिक करा. तिथे जाऊन तुम्हाला तुमचा कॉन्स नंबर सिलेक्ट करा. त्यानंतर शो या बटनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर साइन सिंक कंप्लीटेड असा हा मेसेज येईल. त्यावरती ओके बटनवरती क्लिक करा. त्यावरती तुम्हाला तुमच्या मोबाईल युजरचा लिस्ट दिसेल. त्यामध्ये तुम्हाला कंट्रोल A करून हा लिस्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर सेंड टू डेस्कटॉप हा ऑप्शनवरती सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेंड केल्यानंतर तुम्हाला सिंक कंप्लीटेड असा ओके हा मेसेज येईल. त्यानंतर ह्या ओके मेथडवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा जो मोबाईलवरती केलेला डेटा आहे तो तुमच्या डेस्कटॉपवरती असेल व तुम्हाला एकाबरोबर मल्टिपल युजर्सचा डेटा तुम्हाला या थ्रू तुम्हाला डेस्कटॉपवरती पाठवता येईल. यानंतर आपण ॲक्टिव्ह समरी कशी पाहायची हे आपण एकदा बघूया. ॲक्टिव्ह समरी बघण्यासाठी ॲक्टिव्हिस्ट वाईज समरीच्या बटनवरती क्लिक करा. ते जाऊन तुमचा कॉन्स नंबर सिलेक्ट करा. कॉन्स नंबर सिलेक्ट केल्यानंतर गेट मोबाईल युजर हा या बटनावरती क्लिक करा. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल युजरची लिस्ट ही जनरेट होईल. जर तुम्हाला ही लिस्ट एक्सपोर्ट करून हवी असेल तर एक्सपोर्ट युजर या मोबाईलच्या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा डेटा हा एक्सपोर्ट झाला असेल तर हा तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरच्या फोल्डरमध्ये एक्सेल रिपोर्ट अशा फोल्डरमध्ये तुम्हाला ह्याची CSV तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला समरी पाहायची असेल तर समरी पाहण्यासाठी तुम्हाला समरी या बटनवरती क्लिक करा. तर तर तुम्हाला यावरती समरी मिळून जाईल. तर कुठल्या कुठल्या तारखेला कुठल्या युजरनं किती काम केलं आहे हे ह्याच्यासाठी ही समरी आहे. याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड डेट आणि तुम्हाला किती डेटा रेकॉर्ड्स हे अपडेट झाले आहेत याची माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल. जर तुम्हाला पर्टिक्युलर युजरची जर समरी पाहिजे असेल तर तुम्हाला युजर सिलेक्ट करून डिटेल्सच्या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्या युजरनं कुठला डेटा अपडेट केला आहे यावरती तुम्हाला कळून जाईल. जर तुम्हाला हा डेटा प्रिंट स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही प्रिंट बटनावरती क्लिक करा. प्रिंट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा डेटा दिसून जाईल. तर अशा प्रकारे मोबाईल सिंक्रोनायझेशन हे करायचं आहे. धन्यवाद.